न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं हूं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस। फॉयल फैक्ट्री विस्फोट में मारे गए कर्मचारियों के परिवारों को मिलेंगे 60 लाख। गुमशुदगी की जांच, MIDC में स्थित कंपनी में बड़ा। तो आज देखते हैं खबरें विस्तार से। फॉयल फैक्ट्री विस्फोट में मारे गए कर्मचारियों के परिवारों को मिलेंगे 60 लाख। नागपुर जिले के उमरेड MIDC में एल्युमिनियम फॉयल बनाने वाली कंपनी में आग लग गई थी। इस भीषण हादसे में 6 लोग घायल हो गए थे, जिनमें से 2 की हालत गंभीर थी, जिनकी मौत हो गई। नागपुर जिले में एक एल्युमिनियम उत्पाद निर्माण कारखाने में विस्फोट के कारण गंभीर रूप से घायल हुए 2 श्रमिकों की मौत के बाद मृतकों की संख्या शनिवार को बढ़कर 5 हो गई। इसके बाद चंद्रशेखर बावनकुड़े ने बताया कि कंपनी ने भी अपनी ओर से मृतकों के परिवार को मुआवजा और नौकरी देने की घोषणा की है। कंपनी ने घोषणा की है कि वह मृतकों के परिवारों को 55 लाख रुपए और परिवार के एक सदस्य की नौकरी देंगे। इसके अलावा जो इस विस्फोट में घायल हुए हैं, उन सभी घायलों को 30 लाख रुपए और परिवार के एक सदस्य को नौकरी देंगे। नागपुर जिले के उमरेड MIDC में एल्युमिनियम फॉयल बनाने वाली कंपनी में आग लग गई थी। इस भीषण हादसे में 6 लोग घायल हो गए थे, जिनमें से 2 की हालत गंभीर थी, जिनकी मौत हो गई। नागपुर जिले में एक एल्युमिनियम उत्पाद निर्माण कारखाने में विस्फोट के कारण गंभीर रूप से घायल हुए 2 श्रमिकों की मौत के बाद मृतकों की संख्या शनिवार को बढ़कर 5 हो गई। इसके बाद चंद्रशेखर बावनकुड़े ने बताया कि कंपनी ने भी अपनी ओर से मृतकों के परिवार को मुआवजा और नौकरी देने की घोषणा की है। कंपनी ने घोषणा की है कि वह मृतकों के परिवारों को 55 लाख रुपए और परिवार के एक सदस्य की नौकरी देंगे। इसके अलावा जो इस विस्फोट में घायल हुए हैं, उन सभी घायलों को 30 लाख रुपए और परिवार के एक सदस्य को नौकरी देंगे। नागपुर जिले के उमरेड MIDC में एल्युमिनियम फॉयल बनाने वाली कंपनी में आग लग गई थी। इस भीषण हादसे में 6 लोग घायल हो गए थे, जिनमें से 2 की हालत गंभीर थी, जिनकी मौत हो गई। नागपुर जिले में एक एल्युमिनियम उत्पाद निर्माण कारखाने में विस्फोट के कारण गंभीर रूप से घायल हुए 2 श्रमिकों की मौत के बाद मृतकों की संख्या शनिवार को बढ़कर 5 हो गई। इसके बाद चंद्रशेखर बावनकुड़े ने बताया कि कंपनी ने भी अपनी ओर से मृतकों के परिवार को मुआवजा और नौकरी देने की घोषणा की है। कंपनी ने घोषणा की है कि वह मृतकों के परिवारों को 55 लाख रुपए और परिवार के एक सदस्य की नौकरी देंगे। इसके अलावा जो इस विस्फोट में घायल हुए हैं, उन सभी घायलों को 30 लाख रुपए और परिवार के एक सदस्य को नौकरी देंगे। MMP इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काल जो स्फोट झाला, त्या स्फोटामध्ये 11 जे कामगार होते, या कामगारांना अक्षरशः जळले, काही 80%, काही 90% बर्न झाले आहे। त्यातले 5 हे दगावले आहेत आणि जे 6 आहे त्याची ट्रीटमेंट सुरू आहे। जेव्हा आम्हाला ही घटना माहीत झाली, माननीय या ठिकाणी आमचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षाचे प्रतिनिधी आणि जेव्हा ही घटना माहीत झाली, तेव्हा माननीय आमदार महोदयांनी ही घटना मलाही कळवली। काल मी पुण्यामध्ये होतो। आज सकाळपासूनच माननीय खासदार बर्वेजी, माननीय आमदार या ठिकाणी सकाळपासून पोहोचले आहेत। माननीय राजेंद्र बुडकजी, मी आशिष जयस्वालजी, आम्ही सर्व आलो आहोत आणि आम्ही सर्वांनी प्रशासनाशी चर्चा केली। आमचे जिल्हाधिकारी, आमचे SP या सर्वांशी चर्चा करून इथले फायर इन्स्पेक्टर असतील, इथले इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असतील, हे सर्व आता चौकशीमध्ये गुंतलेले आहे। ज्या डेड बॉडी आहे त्या डेड बॉडी या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार करणे, त्यांच्या परिवाराला मदत करणे ही बाब आमच्या समोर होती आणि या सर्व बाबीमध्ये आम्ही सर्वांची चर्चा केली। कंपनीचे मालक या ठिकाणी आले आहेत, भंडारी, त्यांच्यासोबतही चर्चा केली। आम्ही त्यांना या ठिकाणी परिवारांना मदत द्यावी अशी माननीय आमदार, मी सर्वांनी या ठिकाणी चर्चा केली आणि या चर्चेमध्ये 55 लाख रुपये कंपनी देईल जे मृत झाले त्यांना, आणि 5 लाख रुपये सरकारकडून आम्ही देऊ, असे 60 लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला। यामध्ये
राजेंद्र मुळकजी, माननीय खासदार बर्वेजी, आमचे आमदार या ठिकाणी जयस्वालजी आणि जे इंज्युअर्ड झाले आहेत जे आता काहीच काम करू शकणार नाही त्यांना 30 लाख रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाने घेतला आहे, म्हणजे कंपनी प्रशासनाने. बाकी त्यांचं जे ट्रीटमेंट आहे, जे वाचणार आहेत, ज्यांचं हॉस्पिटलाइज आहे, त्यांचं ट्रीटमेंट हे सरकार करणार आहे. त्या ठिकाणी जर गरज पडली तर ज्या ठिकाणी त्यांना न्यावं लागेल, एअर ॲम्ब्युलन्सने जर न्यावं लागेल तरी आम्ही ऐरोली येथे इथे एक मोठं सेंटर आहे फायरचं, त्या ठिकाणी जे जळलेल्या लोकांना दुरुस्त करण्याचं त्या ठिकाणी आम्ही त्यांना नेणार आहोत. या ठिकाणी 30 लाख रुपये त्यांनाही देण्याचा निर्णय झाला. त्यांच्या घरातला त्यांना नोकरीवर घेणे, त्यांच्या घरातला कोणतरी नोकरीवर देणे हाही एक निर्णय झाला. म्हणजे मृत गेलाय त्यांच्याही लोकांना नोकरीवर घेणे आणि जे मृत नाही आहे, म्हणजे जे आता जळलेले आहेत, जे मृत होणार नाही, जे जिवंत राहणार आहेत, त्यांच्याही घरच्या लोकांना नोकरीवर घेणे असे निर्णय आम्ही प्रशासनाशी घेतलेले आहे. आणि यानंतर चौकशीअंती जे काही दोष निघेल त्यांचे पोलीस प्रशासन, आमचं कलेक्टर प्रशासन, इंडस्ट्री प्रशासन, सर्व प्रशासन हे चौकशी करेल आणि चौकशीअंती ज्यांचा गुन्हा असेल त्या गुन्ह्यावरही कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी ठरलं आहे. खरं तर फार घटना गंभीर आहे. 11 लोक या ठिकाणी या पद्धतीने भाजणे आणि इतक्या लोक मोठे मृत पडणे काय आपल्यासाठी चांगलं नाही आहे. यानंतरच्या घटना होऊ नये याची काळजी कंपनी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी अशा ठिकाणी झालेल्या घटनावर पुनरावृत्ती होणार नाही याची सरकारही त्या ठिकाणी मोठी दखल घेणार आहे आणि पुढची काळजी आम्ही करू. सर, हे जे 60 लाख रुपये आपण देणार आहोत ते प्रत्येकी मृतकाला देणार आहोत? हो, प्रत्येक मृतकाला. या आमदार साहेब, प्रत्येक मृतकाला आपण 60 लाख रुपये देणार आहोत आणि जे इंजर्ड झाले त्यांना पण. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत असा कॉम्पन्सेशन महाराष्ट्रामध्ये कुठेही देण्यात आलेला नाही. 3 पट जे आहे ते कॉम्पन्सेशन आज यांना माननीय पालकमंत्री साहेब, खासदार साहेब, मुळक साहेब आणि आपले जयस्वाल साहेब यांच्या वतीने सगळ्यात मोठा कॉम्पन्सेशन आज महाराष्ट्र हिस्ट्रीमध्ये इथं देण्यात आलेला आहे. सर, पुन्हा एक प्रश्न. आता ही घटना या कंपनीत झाली, याच आधारावर आता बाकी कंपन्यांचं जे फायर ऑडिट आहे का, त्या ठिकाणी सेफ्टीच्या दृष्टीने उपाययोजना आहेत का, या गोष्टीचं निरीक्षण मी उत्तर देतो. केलं पाहिजे. याबरोबरच मिनिट्समध्ये हे सुद्धा झालेलं आहे की फायर ऑडिट आणि सेफ्टी ऑडिट यावेळेस पूर्ण त्या कंपनीचा माझ्यातर्फे आणि थर्ड पार्टीच्या माध्यमातून सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये होईल अशी आपण इथं आपल्या MIDC मध्ये ही लागू करू. तर थर्ड पार्टी ऑडिटमध्ये रिपोर्ट देतात आधारावरती पालकमंत्री जे आहेत ते पूर्णपणे निर्णय घेणार. प्रशासन या गोष्टीकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे की बाकी कंपन्यांमध्ये कामगारांच्या हिताचं रक्षण केलं जात आहे की नाही. फक्त प्रशासन नव्हे तर जनप्रतिनिधी सुद्धा पूर्णपणे जागरूक राहतील आणि एन्श्युअर करतील थर्ड पार्टी सेफ्टी ऑडिट जे आहे ते आपल्या पूर्ण याच्यामध्ये होणार आहे. पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती कुठल्या कंपनीत होऊ नये याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. एकदा सेफ्टी ऑडिट झाला की ऑटोमॅटिकली हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते नाही आणि ह्या गोष्टी फक्त कागदोपत्री होऊ नये तर प्रत्यक्षात त्या गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणून थर्ड पार्टी ऑडिट आपण केलं. या संदर्भात तुमची काही चर्चा इकडे झाली? हो, आमदार संजय मेश्रामजी, मी सर्वांनी, आमचे सरपंच आहे दोन्ही, त्यांनी आपले ग्रीव्हन्सेस मांडले आहे. आणि आज तर पहिलं काय आहे, आमच्यासमोर प्रायोरिटी काय आहे, एक तर जे मृत झाले आहेत त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राहणे, जे हॉस्पिटलाइज आहेत त्यांना पूर्ण ताकदीने त्यांचा जीव वाचवणे, आजच त्यांना कशी मदत मिळायची काळजी घेणे. म्हणजे आम्ही सर्वपक्षीय जो लोक या ठिकाणी आहोत, खासदार आले, माननीय आमदार आहेत, डॉक्टर संजय मेश्रामजी आहेत, आमचे बर्वेजी आहेत, मी आहे, मुळकजी आहेत, आमचे दोन्ही माजी आमदार आहेत, आशिषजी आहे. कशाकरता आम्ही आलो आहे? पहिलं तर ही घटना वेदनादायी आहे, आम्हाला वेदना होत आहे सर्वांना आणि आम्ही सर्वच केलं. 3-3.5 तास आम्ही या ठिकाणी त्या मृत परिवाराकरता, या कंपनीच्या पुढच्या भविष्याकरता, इथले असणाऱ्या कर्मचाऱ्याकरता, जे लोक काढले नोकऱ्यावरनं, जे लोक नोकऱ्यावरनं काढले त्यांनाही न्याय मिळण्याकरता आणि पुढच्या काळामध्ये जे जे काही नियमानं कन्सेंट टू ऑपरेट आहे,
त्या कंपनीला चालवण्याच्या परवानगी दिल्या त्या आधारावर या ठिकाणी आम्ही नियमित म्हणजे मी तर डॉक्टर संजय मेश्रामला सांगेल की त्यांनी एक बैठक घ्यावी, पुन्हा आम्ही सर्व राहू, त्यांनी एक बैठक आयोजित करावी आणि त्या बैठकीमध्ये याचा जे एसओपी आहे, कंपनी कशी चालली पाहिजे, निममध्ये गेल्यानंतर ट्रेन झाल्यानंतर पुन्हा परमनंट केलं पाहिजे, निमचं ड्युटी पूर्ण केल्यावर, निमचं प्रशिक्षण झाल्यावर, त्यासाठी आशिष जयस्वालने पुढाकार घेतला आहे. आम्ही सर्व लोकांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर पुढाकार घेतला. आमची एसपी, आमचे कलेक्टर यांनी प्रचंड रात्रभर त्या ठिकाणी सर्वांनी या घटनेची दखल घेतली आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः, आता आशिष जयस्वाल, मला रात्री मी सोबत होतो माननीय मुख्यमंत्र्याच्या, तर त्या ठिकाणी अमितभाई शहा आले आहेत, त्यामुळे ते मुख्यमंत्री तिकडे आहेत. पण मी स्वतः सकाळपासून या घटनेमध्ये रात्रभर लक्ष देऊन आहे. मला वाटतं आम्ही फार सिरियस आहोत. निश्चितपणे पुढच्या या ठठिकाणी घटना होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. सर, ही नुकसान भरपाई आहे कधीपर्यंत त्यांना मिळणार आहे? ते त्यांच्या परिवाराला मिळेल, त्याचं अग्रीमेंट झालं आहे. अगली खबर, गुमशुदगी की जांच। अश्विनी बिंद्रे 11 को लापता हो गई। कलम्बोली में अश्विनी बिंद्रा की गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज होने के बाद तत्कालीन वरिष्ठ पुलिस अधीक्षक ने उक्त गुमशुदगी की जांच की। गहन जांच के बाद अभय कुरुंदकर के ड्राइवर कुंदन नामदेव भंडारी पर संदेह हुआ और उसे दिनांक 20 को उक्त मामले में गिरफ्तार कर लिया गया। आगे की जांच जारी है। कलम्बोली में अश्विनी बिंद्रा की गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज होने के बाद तत्कालीन वरिष्ठ पुलिस अधीक्षक ने उक्त गुमशुदगी की जांच की। गहन जांच के बाद अभय कुरुंदकर के ड्राइवर कुंदन नामदेव भंडारी पर संदेह हुआ और उसे दिनांक 20 को उक्त मामले में गिरफ्तार कर लिया गया। आगे की जांच जारी है। कलम्बोली में अश्विनी बिंद्रा की गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज होने के बाद तत्कालीन वरिष्ठ पुलिस अधीक्षक ने उक्त गुमशुदगी की जांच की। गहन जांच के बाद अभय कुरुंदकर के ड्राइवर कुंदन नामदेव भंडारी पर संदेह हुआ और उसे दिनांक 20 को उक्त मामले में गिरफ्तार कर लिया गया। आगे की जांच जारी है। सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई दिनांक 11/4/2016 रोजी आमच्या पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बेंद्रे 11/4/16ला मिसिंग झाल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी मिसिंगची तक्रार केल्यानंतर पोलीस स्टेशन कळंबोलीला तक्रार केली। पोलीस स्टेशन कळंबोली येथे तक्रार दिल्यावर सदरचा मिसिंगची तपास श्री कोंडीराम पोपेरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळंबोली यांनी केली। हा चौकशीच्या दरम्यान त्यांच्या घरचे नातेवाईक हायकोर्टमध्ये गेले तर हायकोर्टाच्या आदेशाने अभय कुरुंदकर याच्या विरुद्ध कलम 364 भादवीप्रमाणे पोलीस स्टेशन कळंबोली येथे 29/2017 दिनांक 31/1/2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। या सदर गुन्ह्यामध्ये चा तपास त्यावेळचे तत्कालीन श्री प्रकाश निलेवाड पनवेल विभाग यांच्याकडे देण्यात आला आणि श्री माने DCP साहेब होते, ते त्याच्यावर सुपरविजन ऑफिसर होते। त्यांनी त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांनी अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांच्याविरुद्ध पुरावा मिळाल्याने त्यांना 7/12/2017 रोजी अटक केली आणि त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध त्यांनी फेब्रुवारीच्या 1 तारखेला JMFC कोर्टात 364, 504, 506, 234 भादवीप्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले। सदरचा गुन्हा कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर आणि सदरची ही केस ही सेन्सिटिव्ह असल्याने आणि पोलीस अधिकारीच्या संबंधित असल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता तत्कालीन पोलीस आयुक्त आदरणीय श्री हेमंत अग्राळे यांनी सदरचा गुन्हा तपासकामी मला दिला आणि त्या तपासाच्या दरम्यान मी सर्वप्रथम 20/2/2018 रोजी अभय कुरुंदकर जो आरोपी होता, त्याचा जो ड्रायव्हर होता, कधीकधी तो त्याला न्यायचा, त्याला कुंदन भंडारी याला मी 20/6/18 रोजी अटक केली। त्याला चौकशी केल्यानंतर मला महेश फर्निकर जो अभय कुरुंदकरचा आपला बालपणीचा मित्र होता, त्याला मी 26/2ला त्याच्या CDRवरनं आणि त्याचा चौकशी केल्याने त्याने गुन्हा कबूल केल्याने 26/2/2018 रोजी मी त्यांना अटक केली।
अभय पळणीकर यांनी अभय कुरुंदकरनी अश्विनी बेंद्रेला कुठे, कसे आणि कशाने मारले आणि तिचे प्रेताची कुठे विल्हेवाट केली याच्याबद्दल त्यांनी जी माहिती सांगितली त्याप्रमाणे त्याच्या कबुलीवर मेमोरंडम करण्यात आला. आणि अभय कुरुंदकरचा जो ड्रायव्हर होता कुंदन भंडारी यांनी जे बॉडी डिस्पोज करण्याचा जे काही साहित्य घेतले होते ते साहित्य ज्या दुकानातून आणले त्याची पण आम्ही शहानिशा केली. आणि या सगळ्यांविरुद्ध सबब पुरावा असल्याने मी मे 2018 सदर 4 आरोपींविरुद्ध 302, 504, 507, 2, 323, 201, 34 भादवीप्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले. मला या सदर गुन्ह्यामध्ये आमच्या पोलीस खात्यातील मला प्रकाश निलेवाड, पोपरे, संगीता शिंदे अल्फान्सोनो जी जाट पडताळणी विभागमध्ये DYSP उपपोलीस अधीक्षकच्या पदावर होती ती नंतर पोलीस निरीक्षक बाजारे, API सरपरे, API विजय चव्हाण, API अजय कदम, PSI देशमुख, PSI WPSI राणी काळे आणि आमच्या गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी सर्वांनी मला सहकार्य केले. आणि माननीय श्री नगराळे साहेब पोलीस आयुक्त नवी मुंबई, आदरणीय श्री प्रशांत बोर्डे सहपोलीस आयुक्त नवी मुंबई आणि आदरणीय श्री तुषार दोशी उपपोलीस आयुक्त गुन्हे या सर्वांनी मला मार्गदर्शन केलं आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं. आणि एक उत्कृष्ट टीमचा हा नमुना आहे. याच्यामुळे आम्ही ही केस कोर्टामध्ये चांगल्या रीतीने हे करू शकलो. आणि आमच्या या केसचे विशेष सरकारी वकील श्री घरात आणि त्यांना मदत करणारे वैभव नन्नावरे आणि संगीता अल्फान्सोनो यांनी जी मदत केली त्यामुळे आम्हाला या गुन्ह्यामध्ये कोर्टामध्ये पण आरोप सिद्ध होण्यास मदत झाली. सर, एका खुनी होती आणि आता जेव्हा 21 तारखेला शिक्षा सुनावली जाणार आहे, तुम्ही सगळ्या तपासी टीमची काय अपेक्षा आहे, काय शिक्षा कोर्टाने याच्यामध्ये दिली पाहिजे का एक एक्झाम्पल त्याच्यातून सेट? नाही, आम्हाला याच्यामध्ये काही अपेक्षा नाही आहे. पण त्याच्या अश्विनी बेंद्रे ही जी ती पण पोलीस अधिकारी होती आणि ज्यांनी मर्डर केला तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक होता. अभय कुरुंदकर 1919च्या बॅचचा होता. आणि आम्ही ही केस चांगल्या तऱ्हेने सॉल्व करू शकलो. आणि अश्विनी बेंद्रे यांच्या नातेवाईकांना आम्ही कोर्टातनं शिक्षा देऊ शकल्याने त्यांना न्याय मिळाला अशी आमची भावना आहे. त्याला काय शिक्षा देईल ते कोर्ट ठरवेल, त्यामध्ये आमची काही अपेक्षा नाही. ज्या पद्धतीने मृतदेह जो आहे तो कधीच मिळाला नाही आणि थंड डोक्याने फार म्हणजे अगदी पोलीस अधिकारी सुद्धा आरोपी असल्यामुळे पोलीस अधिकारी त्याला सगळे लॅक्युना माहीत होते. त्यांनी त्या सगळ्या लॅक्युनाचं मदत घेऊन ज्या वेळेला त्यांनी मर्डर केल्यानंतर त्यांनी तिचे 2 फोन, याचे 2 फोन, 4 फोनचं लोकेशन एकत्र आलं होतं. आणि तिच्या ज्या 2 फोननी त्यांनी सगळ्यांना मिसगाईड केलं की मी विपश्यनाला जाते आहे, मी काही 3-4 महिने येणार नाही आहे. कारण त्या वेळामध्ये त्याला आपल्या गुन्ह्यामधले जेवढी काही पुरावे आहेत ते नष्ट करायला वेळ मिळाला. अश्विनी बेंद्रेच्या फोनचा वापर करून मेसेजेस टाकले आणि पोलीस आणि कुटुंबियांना दिशाभूल करत. बरोबर. राजू पाटील निर्दोष याच्यामध्ये एक बरी कोर्ट का सोडला ते अजून माहीत नाही मला. अल्पो ठेवलेला हां नंबर 9987 11 एक थांबून भाऊ. त्यामध्ये आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला वो भी कोर्ट में केस उसके बारे में बोलू. हां, सरकमटन्स एव्हिडन्स आणि तांत्रिक जे आपण केलेलं होतं टेक्निकल जे हे केले होते त्यामध्ये CDR वगैरे. आता ही कोर्ट केसमध्ये त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला जास्ती डिटेल बोलता येणार नाही. कोर्टाने काल देणार होतं पण काय का आपण 21ला घेतलं होतं पण त्याच्यात त्यांना शिक्षा म्हणजे दोष सिद्धी झाली आहे.
अगली खबर, MIDC में स्थित कंपनी में बड़ा विस्फोट। नागपुर जिले के उमरेड MIDC में स्थित एक एल्युमिनियम फॉयल और पाउडर बनाने वाली कंपनी में आज शाम एक बड़ा हादसा विस्फोट हुआ है। इस हादसे में 6 लोग घायल हुए, जिनमें से 2 की हालत गंभीर बताई जा रही है। गंभीर रूप से घायल लोगों को नागपुर के शासकीय चिकित्सा महाविद्यालय में भर्ती कराया गया था। इस घटना की सबसे अहम बात यह है कि कंपनी में एल्युमिनियम पाउडर मौजूद होने के कारण आग बुझाना संभव नहीं। उमरेड पुलिस थाने के पुलिस निरीक्षक धनाजी जलक ने जानकारी दी कि जब तक यह पाउडर पूरी तरह जलकर खत्म नहीं हो जाता तब तक आग पर काबू पाना संभव नहीं था। अधिकारियों और दमकल विभाग की टीमें घटनास्थल पर मौजूद है और स्थिति पर नजर रखे हुए हैं। नागपुर जिले के उमरेड MIDC में स्थित एक एल्युमिनियम फॉयल और पाउडर बनाने वाली कंपनी में आज शाम एक बड़ा हादसा विस्फोट हुआ है। इस हादसे में 6 लोग घायल हुए, जिनमें से 2 की हालत गंभीर बताई जा रही है। गंभीर रूप से घायल लोगों को नागपुर के शासकीय चिकित्सा महाविद्यालय में भर्ती कराया गया था। इस घटना की सबसे अहम बात यह है कि कंपनी में एल्युमिनियम पाउडर मौजूद होने के कारण आग बुझाना संभव नहीं। उमरेड पुलिस थाने के पुलिस निरीक्षक धनाजी जलक ने जानकारी दी कि जब तक यह पाउडर पूरी तरह जलकर खत्म नहीं हो जाता तब तक आग पर काबू पाना संभव नहीं था। अधिकारियों और दमकल विभाग की टीमें घटनास्थल पर मौजूद है और स्थिति पर नजर रखे हुए हैं। नागपुर जिले के उमरेड MIDC में स्थित एक एल्युमिनियम फॉयल और पाउडर बनाने वाली कंपनी में आज शाम एक बड़ा हादसा विस्फोट हुआ है। इस हादसे में 6 लोग घायल हुए, जिनमें से 2 की हालत गंभीर बताई जा रही है। गंभीर रूप से घायल लोगों को नागपुर के शासकीय चिकित्सा महाविद्यालय में भर्ती कराया गया था। इस घटना की सबसे अहम बात यह है कि कंपनी में एल्युमिनियम पाउडर मौजूद होने के कारण आग बुझाना संभव नहीं। उमरेड पुलिस थाने के पुलिस निरीक्षक धनाजी जलक ने जानकारी दी कि जब तक यह पाउडर पूरी तरह जलकर खत्म नहीं हो जाता तब तक आग पर काबू पाना संभव नहीं था। अधिकारियों और दमकल विभाग की टीमें घटनास्थल पर मौजूद है और स्थिति पर नजर रखे हुए हैं। उमरेड MMP कंपनी में हुआ ब्लास्ट। उमरेड MIDC की MMP कंपनी, वहाँ हुआ यह ब्लास्ट, बहुत भयानक ब्लास्ट हुआ है। लाइव अभी का जस्ट उमरेड MMP कंपनी में हुआ ब्लास्ट। उमरेड MIDC की MMP कंपनी, वहाँ हुआ यह ब्लास्ट, बहुत भयानक ब्लास्ट हुआ है। लाइव अभी का जस्ट अब वक्त हो चलो दर्शकों, ब्रेक कवरेज से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज टीवी पर। नमस्कार। MNS न्यूजला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी।